नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत की आपण कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला काही गोष्टीसाठी तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र सादर करावं लागतं। जसे तुमचं बॅच बिल्ला काढायचा असेल तर तुम्हाला आरटीओला चारित्र्य प्रमाणपत्र, त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट असं म्हणतात, ते तुम्हाला सादर करावं लागतं। अनेक डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक ज्येष्ठांच्या ह्याच्यानुसार तुम्हाला प्रत्येक वेळी काही कालावधीनंतर हे चारित्र्य प्रमाणपत्र म्हणजेच कॅरेक्टर सर्टिफिकेट हे सादर करावं लागतं। आणि त्याची अगदी सोपी पद्धत काय आहे, तर तुम्ही ते अर्ज कुठे करू शकता, कशा पद्धतीने करायचा, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे आणि PCS असं सर्च करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पोलीस कॅरेक्टर सर्व्हिस होम असं दाखवलं जाईल। यावरती आल्यानंतर तुमचं जर ID पासवर्ड असेल तुमचा तर तो टाकून लॉग इन करायचा आहे, अन्यथा तुम्हाला इथे खाली रजिस्ट्रेशन दाखवलं जाईल, त्या रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो काही सरनेम असेल तुमचा सरनेम टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचं फर्स्ट नेम, त्यानंतर तुमचं खाली मिडल नेम टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमचं जो काही जन्मतारीख असेल ती जन्मतारीख टाकून घ्यायचं आहे आणि तुमचं जेंडर मेल फिमेल जे आहे ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचा जे काही जिल्हा असेल तो जिल्हा टाकून घ्यायचा आहे आणि मेल ID पुढे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला जो काही पासवर्ड ठेवायचा आहे तो पासवर्ड तुम्हाला खाली टाकून घ्यायचा आहे, पण मोबाईल नंबर हाच तुमचा यूजर असतो हे लक्षात ठेवायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला इथे खाली जे काही कॅप्चा म्हणजे थर्ड डिजिट टाकायला सांगितलं आहे तर थर्ड डिजिट टाकायला तुम्हाला तिथे टाकून सबमिट करून घ्यायचं आहे। तुमचं यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन हे कंप्लीट होईल। रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर आता तुम्हाला होमवर यायचं आहे। होमवर आल्यानंतर तुमचा जो काही ID पासवर्ड आपण ठेवलेला आहे तो इथे तुम्हाला ID पासवर्ड, तुमचा ID पासवर्ड म्हणजे तुमचा ID जो आहे तो तुमचा मोबाईल नंबर असतो, पासवर्ड तुम्ही जे ठेवलेला आहे तो तुम्हाला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला बॉक्समध्ये एक कॅप्चा दाखवला जाईल। कॅप्चा दिसत नसेल तर पुढच्या रिफ्रेशवरती बटनावर क्लिक करून सुद्धा तुम्ही कॅप्चा बदलून तो कॅप्चा इथं टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चा टाकून घेतल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर ऑलरेडी तुम्ही अप्लाय केला असाल तर तसं दाखवेल, अन्यथा इथं बाजूला सर्व्हिस आहे, सर्व्हिसमध्ये तुम्हाला पोलीस कॅरेक्टर असं निवडायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे विचारलं जाईल तुमचं जे काही नाव आहे ते तुम्हाला इथं नाव टाकून घ्यायचं आहे। नाव टाकल्यानंतर तुम्हाला इथं खाली पाहताय तुम्ही की तुमचं आडनाव, पहिलं नाव, तुमचं मिडल नेम असं दाखवलं जाईल। त्यानंतर तुम्ही ID म्हणून काय देताय, पॅन कार्ड देत असाल तर तुमचं पॅन कार्डचा नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचा जो काही पत्ता आहे तो पत्ता व्यवस्थित तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। तुमचं जे काही पत्ता असेल तुमचा, आता नॉर्मली जिथं गावचा पत्ता असल्यानं फक्त एकच गावचा डायरेक्टली टाकला जातो तुमचा, त्याच्यामध्ये तालुका जिल्हा। त्यानंतर तुम्हाला पत्ता व्हेरीफाय करायचा आहे का, करायचा नसेल तर नो करायचं, येस करायचं असेल येस करून करू शकता। त्यानंतर खाली तुम्ही आल्यानंतर सेम ॲज अभाव ॲड्रेस, पूर्ण तुमचा पत्ता सेम ठेवायचा आहे का, म्हणजे परमनंट ॲड्रेस तुमचा हाच आहे का, सेव्ह करायचा आहे तर त्यावरची चेकबॉक्स क्लिक करून घ्यायचा आहे। तो पत्ता ऑटोमॅटिकली इथं फिलअप केला जाईल। त्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं पत्ता दाखवला जाईल, पाहू शकता की तुमचा इथं जो काही तुम्हाला सबमिट कुठं करायचं आहे, जो तुमचं कॅरेक्टर सबमिट आहे ते तुम्हाला सबमिट कुठं करायचं आहे त्या ऑफिसचा पत्ता तुम्हाला इथं सविस्तर द्यायचा आहे। त्यानंतर खाली तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या पत्त्यावरती स्थायिक राहिला आहात त्या ठिकाणचं तुम्हाला गावाचं नाव टाकायचं आहे, कधीपासून ते कधीपर्यंत त्या गावी राहिल्यात। आपण इथं आता सध्या एकाच गावी राहिलो असल्यामुळे पूर्ण पत्ता आपला जन्मतारखेपासून तो टाकणार आहोत आणि त्यानंतर पुढे तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुढे तुम्हाला पर्याय दाखवले जातील की तुमचं जे काही हे असेल, तुमच्यावरती कुठली अरेस्ट वगैरे तुम्हाला केलेला आहे का, किंवा तुम्ही एक राजकीय व्यक्ती आहात का, तिथं नो करायचं आहे, आणि किंवा तुमच्यावर कोणती क्रिमिनल केस चालू आहे का। त्यानंतर तुम्हाला जे काही 2 व्यक्ती ओळखत असतील अशा 2 व्यक्तींची नावे तुम्हाला इथं टाकायचं आहे, त्यांचं नाव, पत्ता आणि त्यांचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। 2 व्यक्तींचे नाव टाकून घ्यायचे आहे तुम्हाला। त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं तुमचा जो काही जिल्हा असेल तो तुम्हाला इथं जिल्हा निवडायचा आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला जे काही तुमचं पोलीस स्टेशन जवळचं असेल तुमच्या गावचं ते पोलीस स्टेशन तुम्हाला इथं निवडायचं आहे। त्यानंतर खाली पाहताय तर तुम्ही इथं चेक बॉक्स आहे, त्या चेक बॉक्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्ही सध्या जिथून अर्ज भरताय ज्या गावातून तो अर्ज, ते गावाचं नाव टाकून तुम्हाला अपडेटवरती किंवा सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं आहे। असं केल्यानंतर तुमचा अर्ज हा पुढे जातो। त्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे। फोटो 5 ते 20 KB याच्यामधील असावा आणि त्याचा रेशो जो आहे ती 256 ते 64 असावा। त्यानंतर तुमची जे काही फोटो वगैरे अपलोड करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला एक TC हा कंपल्सरी पुरावा अपलोड करायचा आहे। तुम्ही इथं पॅन कार्ड, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड
यापैकी कुठलंही एक करू शकता. आपण सुद्धा पॅन कार्ड करणार आहोत आणि दुसऱ्या प्रूफमध्ये तिथं पासपोर्ट असेल, तुमचं रेशन कार्ड असेल, तुमचं जे काय प्रूफ असेल तुम्ही तिथे देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काय असेल ते अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म प्रिव्ह्यू दाखवला जाईल. तो प्रिव्ह्यूमध्ये तुमची माहिती एकदा तपासून घ्यायची आहे की तुम्ही जी भरलेली माहिती आहे ती माहिती बरोबर वगैरे आहे का हे तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. चेक करून घेतल्यानंतर खाली तुम्हाला नेक्स्ट पेजवरती करायचं आहे. तुम्ही माहिती एक एक पेज चेक करून घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट करून घ्यायचं आहे आणि शेवटी तुम्हाला जे काय असेल तर प्रोसीड टू पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. जर एडिट करायचं असेल तर एडिटवरती क्लिक करून एडिटसुद्धा करू शकता. पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पे ऑनलाईनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला नेट बँकिंग असेल, बाकीचे खूप सारे तिथं ऑप्शन दिलेले आहेत पेमेंट करण्यासाठी. आपण इथं QR कोडचा ऑप्शन निवडून पेमेंट करणार आहोत. अशा पद्धतीनं तुमच्याकडे जो असेल त्याच्या पद्धतीनं तुम्ही ते पेमेंट करू शकता. QR ओपन केल्यानंतर तुमच्या फोनपे असेल, गुगल पे असेल तो स्कॅन करून घ्यायचा आहे आणि तिथून तुम्हाला हे पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट करून घेतल्यानंतर तुमच्यासाठी एक नंतर इथं पुढची स्टेप येईल तर रिफ्रेश होईल आणि त्याच्यानंतर पुढे तुमच्यासमोर एक त्याची पेमेंट रिसिप्ट दाखवली जाईल. ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे, कारण की त्याच्यानंतर तुम्हाला तो अर्ज डाउनलोड करण्यासाठी वगैरे महत्त्वाचा पडू शकतो. अशा पद्धतीनं तुम्ही घर बसल्या किंवा तुमच्या मोबाईलवरून हे ॲप्लिकेशन करू शकता. याबद्दलची आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या जवळच्या ऑनलाईन सेंटरवरती असाल किंवा तुमच्या मोबाईलवरून सुद्धा तुम्ही हे अशा पद्धतीनं चारित्र्य प्रमाणपत्रासाठी म्हणजेच पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर तुम्हाला जवळचं तुमचं जे काही लोकल पोलीस स्टेशन असेल तेथे जाऊन तुम्हाला संपर्क करायचा आहे. तुमचा जे काही फॉर्म फिलअप केलेला असेल, फॉर्म सोबत तुमचं आधार कार्ड वगैरे देऊन तिथं द्यायचं आहे. त्यानंतर तिथून ते लोकल पोलीस स्टेशनवरून तुमचा फॉर्म अप्रूव्हल केला जातो आणि त्याच्यानंतर SP ऑफिसला म्हणजे तुमच्या जिल्हा ऑफिसला तिथं गेला जातो आणि तिथून तुमचा अप्रूव्हल झाल्यानंतर एक तर तुमच्या लॉग इनला सर्टिफिकेट येतं. अगोदर येत होतं, सध्या आता येत नाहीत, काही कालावधीनंतर येतीलही. पण तिथं जरी नाही आलं तर तिथं तुमचं स्टेटस जरी फक्त अप्रूव्हल आलेला असेल SP ऑफिसवरून तरी तुम्ही तिथं SP ऑफिसला जाऊन तुम्ही तिथून चारित्र्य प्रमाणपत्र आपलं घेऊ शकता. अशा पद्धतीनं तुम्ही ऑनलाईन करून याचा लाभ जिथं तुम्हाला सबमिट करायचं आहे तिथं वगैरे तुम्ही सबमिट करू शकता. अशा पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांना अधिक शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती मिळेल. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.